आता बातमी येते पिंपरी चिंचवड मधून गॅस टंचाईमुळे केटरिंग व्यावसायिकांना देखील याचा मोठा फटका बसलाय। केटरर्सनी या महिन्यातील नवीन घरांच्या पूजा, लहान मोठे समारंभ, स्वयंपाकाच्या ऑर्डर्स रद्द केल्यात। सध्या केवळ 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक आहे। त्यामुळे केटरिंग व्यावसायिकांचं हे ऑर्डर्स रद्द केल्याचं म्हणणं आहे। म्हणजे गॅस नसल्यामुळे बऱ्याच ऑर्डर कॅन्सल झाल्या आणि आता नवीन ऑर्डर घेणं पण बंद केलेलं आहे। नक्की किती ऑर्डर जे तुम्ही घेतले होते या युद्ध सुरू होण्याआधी किंवा त्या दरम्यान? 8-10 ऑर्डर होत्या, आता बऱ्यापैकी नाही म्हणून सांगतो मी त्यांना। किती रद्द केल्या त्यातल्या 8-10 पैकी? जवळजवळ मला सगळं बऱ्याच जणांना नाही म्हणून सांगितलं, तर 4-5 ऑर्डर तर आम्ही कॅन्सल केले। आणि आता बातमी येते ठाण्यामधून सिलेंडरच्या तुटवड्यावरून नागरिकांनी इलेक्ट्रिक शेगडी खरेदीसाठी गर्दी केली आहे, मात्र बाजारामध्ये त्याचा देखील तुटवडा जाणवतोय। अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात फटका जो तो गॅस सिलेंडरवरती बसलेला आहे। अनेक लोक घरगुती गॅस असेल या व्यवसाय गॅससाठी आता पाहिलं तर इलेक्ट्रिक इंडक्शन घेण्यासाठी मोठी खरेदी करताना आपल्याला बाजारात दिसून येत आहे। आपण सध्या ठाण्यातील अशाच बाजारपेठेमध्ये आहोत आणि याच ठिकाणी अनेक जण आता गॅसच्या कमतरतेमुळे इंडक्शन घेण्यासाठी आता खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात आपल्याला पाहायला मिळतं। पाहू शकतात अनेक गृहिणी या हातात प्रत्येकाने इंडक्शन घेतलेला आहे। गॅसचा फटका त्यांना देखील बसलेला आहे। तो पीएनजी काहींकडे नसल्यामुळे, पाईपलाईन गॅस नसल्यामुळे अनेकांकडे गॅस सिलेंडर आहे आणि तो गॅस सिलेंडर देखील कमतरता असल्यामुळे या ठिकाणी पाहिलं हातामध्ये प्रत्येकी इंडक्स हा इलेक्ट्रिक प्रकार जो आहे तो हातामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरा अथर्व सह गणेश सुराट, टीव्ही मराठी।